नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपल्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजेच जे शिक्षक इयत्ता 6वी ते 8वी वर्गासाठी होते किंवा जे आहेत त्यांच्यासाठी नवीन वेतन श्रेणी लवकरात लवकर लागू होत आहे. आणि याचंच उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कालचं खरं तर हे पत्र आहे आणि एकंदरीत जर विचार केला तर या ठिकाणी विषय समजून घ्या की सबबवरील प्राप्त प्रदेश निर्देशानुसार जिल्हा परिषद सांगली अंतर्गत खालील विवरणात नमूद जिल्हा मनपा समन्वयक विशेषज्ञ विशेष शिक्षक पदावरील प्रपत्र समावेशी शिक्षक तसेच प्रपत्र ब अपंग समावेशी शिक्षक योजना आणि प्रपत्र क मधील अपंग एकात्म योजना प्राथमिक स्तरमधील माध्यमिक स्तरावरील युनिटकडील कार्यरत विशेष शिक्षक यांना त्यांनी धारण केलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेनुसार समकक्ष प्रशिक्षित शिक्षक अर्हता HSC D.Ed पदवीधर प्रशिक्षित शिक्षक अर्हता पदवी B.Ed D.Ed पदास लागू असलेल्या वेतन श्रेणी संदर्भ 1 व 2 च्या नियुक्त आदेशात नमूद अटी व शर्तीच्या अधीन राहून विशेष शिक्षक या पदावर कार्यालयाकडील संदर्भ क्रमांक 7 च्या मंजूर टिप्पणीनुसार 82 विशेष शिक्षकांना खालीलप्रमाणे सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येत आहे. तुम्हाला यादी देखील एक GR आपल्याला पाहायला मिळाला होता की 6 ते 8च्या शिक्षकांना देखील सरसकट त्या ठिकाणी S14 वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे या संदर्भातलं ते पत्र होतं. आणि आज देखील आपण या ठिकाणी पाहतोय जे विशेष शिक्षक आहेत त्यांची नियुक्ती वेळीची वेतन श्रेणी पहा S10 आहे आणि सुधारित लागू असणारी जी वेतन श्रेणी आहे ती S14 आहे, जी की इयत्ता 9वी 10वीच्या वर्गाला खरं तर आत्ता सध्या सुरू आहे. परंतु तीच जर संपूर्ण 6 ते 8च्या शिक्षकांना देखील मिळाली तर त्यांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट असेल, कारण की S10 आणि S14मध्ये बराचसा फरक त्या ठिकाणी आपल्याला पेमेंटमध्ये पाहायला मिळतो. ही त्या शिक्षकांसाठी आनंदाची गोष्ट असेल आणि जे शिक्षक 6 ते 8ला आहे त्यांच्यासाठी देखील ही आनंदाची गोष्ट आपण मानावी लागेल, कारण की संपूर्ण महाराष्ट्रात हा नियम लवकरात लवकर लागू होतोय आणि सर्वांना S14 पे स्केल त्या ठिकाणी मिळण्याच्या मार्गावरती आहे. त्या संदर्भातलं पत्र याआधी आपण पाहिलेलं आहे. तर सर्वांसाठी ही गुड न्यूज खरं तर मानावी लागेल. सर्वांचं खूप खूप असं अभिनंदन आहे. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.